दिवाळीच्या शुभेच्छा आहेतच. आता भेटूया ढावरे वहिनींना. परिस्थितीमुळे शिक्षण नाही दिलं आई वडिलांनी. 13 वर्षाचे असताना लग्न केलं. चटई बांबूचं घर होतं. पाऊस जर आला ना तर घरात सगळ्यात चिखल झाला तर आम्ही विटा घेऊन असं बसायचो साईडला. इतके हाल काढलेले आहेत ना आम्ही. ह्या मुलांना जगवताना ना 2-2 दिवस आम्ही असं उपाशी झोपलेलं माहिती आहे का. लहान मुलं असताना गरिबीत जास्त दुःख आहे. नसतं जन्माला आलं तरी चाललं असतं आणि आपण आलं ते आलं पुन्हा आपण मुलांना पण जन्माला घातलं. इंजिनियर डिप्लोमाला आहे आता मुलगा माझा की मी काय पण करल. 4 दिवस उपाशी राहील 8 दिवस उपाशी राहील पण मुलाला माझ्या इंजिनियर बनवणार. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. शोभा बाबासाहेब ढावरे. माहेर कुठलं? पद्मावती. पद्मावती. बरं आता द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी मुलगी. बरं नमस्कार. हे माझ्या मोठ्या वहिनी. हां हा मोठा मुलगा आहे. हां ही भावाची मुलगी आहे. बरं बरं. हा भाचा आहे. तो लहान मुलगा. ती पण वहिनीच आहे. ओळख तर झालेली आहे. आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार वहिनी. नमस्ते. काय करता आपण? मी धुणे भांड्याचे काम करते. आणखी हळू बोललात तर बरं होईल. धुणे भांड्याचे काम. किती एरवी मोठ्याने छान बोलता, आज एकदम हळूहळू बोलता. कुठे करता? कोणाकोणाकडे करता? म्हणजे इथंच सोसायटीमध्ये करते. आणि मग येता कधी? किती वाजतात घरी यायला? दुपारी येते. दुपारी येता. आणि लग्न कधी झालं? लग्न आमचं 20 वर्ष झालं असेल. कुठं झालं? इथंच झालं. लग्न जेव्हा झालं त्याच्यानंतर कुठे फिरायला गेले होते तुम्ही? तेव्हा काय फिरायचं नव्हतंच. हां मग? म्हणजे असेल पण आमची परिस्थिती तशी नव्हती कुठे बरं ठीक जायचं. आहे ना, पण इथे कधी राहायला आले तुम्ही? ते लग्न झाल्यापासून इथंच आहे आम्ही. इथंच आहे. हो. बरं. कुठे गेले ते मिस्टर? बोलवा त्यांना. बरं नमस्कार. नमस्कार. तुम्ही पण हळूच बोलणार? नाही जोरात बोलणार. जोरात बोलणार? हो जोरात बोलणार. त्यांचा आज मोठा आहे. काय करता आपण? काय नाही धंदा करतो. कसला? छोटा व्यवसाय. मंगळ धंदा करतो आपण हातगाडीवर. प्रकारचा? हो. कधी सुरू केला हा धंदा? हा जवळ आमच्या आजोबांनी कमीत कमी 45 वर्ष झाले त्याला त्या गोष्टी. मग तुम्ही तो पुढे सुरू केला का? हो. सुरू ठेवला? हो सुरू ठेवलं. बरं. वहिनी मला सांगा, तुमचं बालपण कुठलं? पद्मावती. पद्मावती. कसं गेलं बालपण? जसं वाईट परिस्थितीच गेले. वाईट परिस्थितीतच का? काय करायचे बाबा? लाकडी बाजारात कामाला. कामाला होते हो. आणि त्याच्यामुळे परिस्थिती एकदम हालाकीची होती. हां मग कुठल्या गोष्टीची खंत वाटते वहिनी तुम्हाला? गरिबी आहे ह्याची जास्त वाटते. गरिबी. काही काळजी करू नका वहिनी, हे काय आपण ठरवलेलं नसतं. परिस्थिती नशिबाचा खेळ आहे असतो. आणि परिस्थिती काय तशीच राहत नाही, ती पुढे पुढे बदलू शकते. हां बरं वहिनी, आत्ता घरात जा आणि बघा नेमकं तुमचे कुठले डबे रिकामी आहेत की काय जादू झाली. बघा डाळ आहे, गहू आहे, त्याच्यामध्ये तेल आहे आणि फराळ तांदूळ आहे. बरं मला सांगा काय झालं आतमध्ये? आतमध्ये डबे बघायला गेले मी. डबे बघायला गेलात मग? त्याच्यात तांदूळ आहे, तांदूळ आहे, तेल आहे, तेल आहे आणि फराळाचं आहे सगळं. फराळाचं आहे सगळं. कसं काय? काय जादू झाली. मिस्टर घेऊन आले? नाही जादू झाली. चला जादू झालेली आहे वहिनींच्या घरात. पण वहिनीची काही जादू झाली त्याच्यामुळे तुम्हाला आनंद झालाय की हो नाही? झालं ना. कारण आता दिवाळी आलेली आहे. हा, दिवाळीचंच आहे सगळं. सगळं आहे ना दिवाळीचं. हो. चला, कारण वहिनी नेहमी इतर ठिकाणी म्हणजे कामं करताना स्वतःच्या घरी यायला बऱ्याचदा उशीर होतो. आता सगळं तर आलेलं आहे. पण वहिनी आता मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार तुम्हाला. बरं वहिनी, मी आधी हे प्रश्न विचारतो पण त्यापूर्वी मला सांगा की तुम्ही कधी इंग्लिश बोललात? नाही. नाही. काय सांगता? तुम्ही इंग्लिश चांगलं बोलता? नाही, शिक्षणच नाही झालं तर इंग्लिश काय बोलणार. नाही बोलत? पण मग तुम्ही होम मिनिस्टर कार्यक्रम बघितलाय? हो बघते. कशावर बघता? टीव्हीवर बघते. टीव्हीवर. टीव्ही हा मराठी शब्द आहे. हां. हां बरं. त्याच्यानंतर मग मला सांगा, तुम्ही आजारी पडल्यावर काय करता तुम्ही? दवाखान्यात जावं लागतं. मग ताप येतो तुम्हाला कधी? हो. मग ताप आलेला बघतात कसं? ताप आलेला बघतात कसं ते डिग्री लावून. डिग्री लावतात. कसली डिग्री? डिग्री मराठीत असते. त्यांच्याकडे असते. त्याला डिग्री म्हणतात. ती मराठीत असते. बरोबर आहे. गावाला जाता कधी? गावाला हो जातो. कुठून पकडता एसटी? स्वारगेटून. काय आहे स्वारगेटला? एसटी स्टँड. एसटी स्टँड आहे. बरं ठीक आहे. हे बघितलं किती शब्द इंग्लिश बोलल्या आणि म्हणतात मी एकही शब्द इंग्लिश नाही बोलत. बरं वहिनी, गंमत होती. पण आता हे 2 प्रश्न तुम्ही सांगा, तुम्ही बनवलेला कोणता पदार्थ वहिनींना आवडतो? कांदा पोहे. वा, अभिनंदन. आणि वहिनी तुम्ही सांगा,
मिस्टरांनी दिलेलं सर्वात आवडलेलं तुमचं गिफ्ट कोणतं तुम्हाला दिलेलं? गळ्यातलं होतं, गळ्यातलं होतं. सोन्याचं कधी दिलं होतं? दिलं होतं एकदा, दिलं होतं. म्हणजे त्याला बरेच दिवस झाले. बरेच दिवस झाला. अभिनंदन. आणि आता ही 1,000 रुपयाची ही लक्ष्मी तुम्हाला मिळते वहिनी दिवाळीसाठी. अभिनंदन. भेटूया कुटुंबात. नमस्कार. बरं आता मला सांगा, तुम्ही आईबद्दल काय सांगणार तुम्ही? माझी आई खूप चांगली आहे. हां. माझ्याशी म्हणजे माझ्याबद्दल ती विचार खूप चांगला करते. चांगलं शिकावं, चांगलं हे करावं. आणि घरासाठी काय काय करते आई? घरासाठी सगळं करते ती. स्वयंपाक करते, आम्हाला जेवू घालते. कधी आम्ही रागाला गेलो तर आम्हाला प्रेमाने असं नाही का आम्हाला गोंजारते आणि जेवू घालते, आम्हाला चारते हाताने. आणि ती पण रडते आमच्यासोबत, रागाला नको जाऊ बाळा असं. हां. काय वहिनी बघा कशी लेकरं कसं कौतुक करतायत आईचं, बघताय. बरोबर वाटतं. बरं मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची असेल तर कोणती कराल? तक्रारच काय नाही त्यांच्याविषयी, तक्रारच नाही. अजिबात नाही. व्हेरी गुड. तुमची यांच्याबद्दल एखादी तक्रार कुठली आहे? आहे ना, कपडेच चांगले धुत नाही. वहिनी बघितलं, त्यांनी मात्र लगेच तक्रार केली आहे. हा काय हो, लगेच संधी मिळाल्याबरोबर तलवार काढलीत का बाहेर? त्यांनी आपलं त्यांना सांभाळून घेतलं. सांगायचं म्हणून त्यांनी सांगितलं. सांगायचं म्हणून सांगितलं म्हणतायत. नाही ना, खरंच आहे ना तसं? खरंच आहे म्हणतात बघा. बरं ते ती शब्द वाचून दाखवा कोणाकोणाकडे कुठले. धावशील. धावशील. हा दुसरं मावशील. तिसरं सावशील. पावशील. देवा. देवा. म्हणा गाणं आता तरी देवा मला पावशील, मोठ्याने. सुख झाला म्हणते धावशील का? काय काय? आता तरी देवा मला पावशील का? सुख झाला म्हणतात ते धावशील का? वा 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 वा. वहिनी एवढ्यासाठीच हे म्हणाल्या कारण त्यांना का माहीत नाही, अगदी पहिल्यापासून त्यांचं असं म्हणणं आहे की ही गरिबी कोणाच्याच आयुष्यात असता कामा नये. आणि वहिनी तुम्हाला एवढं सांगतो की देव नक्की पावणार आणि मुलांची जबाबदारी आहे आता की तुम्हाला सुखाकडे घेऊन जायचं. अभिनंदन. हे आणखी 1,000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन.